नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत संत विसोबा खेचर यांच्या जीवनाबद्दल। त्यांच्यावरती एकनाथ वाघ यांनी अत्यंत सुंदर असा लेख लिहिलेला आहे, तो आपण पाहूयात। त्यामध्ये एकनाथ वाघ म्हणतात की आज या मंचावरील या शृंखलेमध्ये मी दुसरे पुष्प गुंफण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। पौराणिक कथाबरोबरच महाराष्ट्रातील संत परंपरेची जोपासना करण्याचे काम संतांनी केलेले आहे आणि त्यांचा यात सिंहाचा वाटा देखील आहे। या गोष्टी फक्त वाचन करून संपत नाहीत, तर त्याचे मनन देखील करणे जरुरीचे आहे। याच परंपरेतील संत विसोबा खेचर यांचा परिचय आपण करून घेणार आहोत। पंढरपूर तालुक्यात कोर्टी येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिरातील शिवपिंडी येथेच संत विसोबा खेचर आणि नामदेव महाराज यांची भेट झाली होती। संत विसोबा खेचर हे महाराष्ट्रातील मोठे संत होऊन गेले। संत ज्ञानेश्वर हे त्यांचे गुरु, तर संत नामदेवांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले। संत विसोबा खेचर हे शैवपंथीय होते। संत नामदेवांचे गुरु लिंगायत साहित्यातील आद्य लेखक, तसेच लिंगायत आणि वारकरी संप्रदायात समन्वय साधणारे महापुरुष अशी संत विसोबा खेचर यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख होती। कालपरत्वे त्यांचा वारकरी आणि नाथ संप्रदायात यांच्याशीही जवळचा संपर्क आला। विसोबा खेचर हे खरे तर संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा खूप द्वेष करत असत। असे असताना देखील एकदा संत ज्ञानेश्वर यांच्या पाठीवर संत मुक्ताबाई यांनी मांडे भाजले आणि त्यावेळी तेथे उपस्थित असलेले संत विसोबा खेचर हे संत ज्ञानेश्वरांना शरण आले। बार्शी जिल्हा सोलापूर येथील उत्तरेश्वर मंदिराच्या बाजूला असलेली संत विसोबा खेचर यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते। श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या या शिवपिंड्या म्हणजेच नामदेव महाराजांना संत विसोबा खेचर यांनी ईश्वर सर्वत्र असल्याची अनुभूती दिल्याचे पवित्र स्थान। एकदा संत नामदेव महाराजांना पांडुरंग म्हणाला की तुझ्या जीवनात सद्गुरू नाहीत, जोपर्यंत तुझ्यावर सद्गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत तुला माझ्या निर्गुण निराकार सत्य स्वरूपाची ओळख पटणार नाही। तू विसोबा खेचर यांना जाऊन भेट, ते मोठे सत्पुरुष आहेत, ते तुला दीक्षा देतील। पांडुरंगाच्या आज्ञेनुसार नामदेव महाराज विसोबा खेचर यांना भेटण्यासाठी गेले। एका ज्योतिर्लिंग मंदिरात त्यांचे सद्गुरू विसोबा खेचर पाय पसरून बसले होते। त्यांची अवस्था अगदी पुढील प्रमाणे झाली होती। एक वृद्ध पुरुषाप्रमाणे त्यांच्या अंगाला ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या आणि त्यातून अक्षरशः पू वाहत होता। त्यांच्या अंगावर असलेल्या सर्व जखमांवरून माशा फिरत होत्या। अंगाला दुर्गंधी सुटली होती। पायात तेलाने बरबटलेले वाहन होते आणि ते वाहन घातलेले पाय शंकराच्या पिंडीवर त्यांनी ठेवलेले होते। आपल्या भावी सद्गुरूंची अशी दुरावस्था पाहून नामदेव महाराजांना अगदीच खूप दुःख झाले, पण संत विसोबा खेचर हे नाटक करत होते हे नामदेव महाराजांना ज्ञात नव्हते। नामदेव महाराज संत विसोबा खेचर यांच्यापाशी गेले आणि म्हणाले की अहो, तुम्ही शंकराच्या पिंडीवर आपले पाय ठेवून बसला आहात, चला उठून नीट बसा। यावर संत विसोबा खेचर यांनी नामदेव महाराजांना म्हटले की बाबा रे, काय करू, इतका देह क्षीण झाला आहे की मी हलू देखील शकत नाही। ती वात्रट मुलं आली आणि त्यांनी माझे पाय धरले आणि पिंडीवर नेऊन ठेवले। पाय हलवायचे सुद्धा त्राण माझ्यामध्ये उरलेले नाही। त्यामुळे तूच आता माझ्यावर कृपा कर आणि जिथे पिंड नाही तिथे माझे पाय नेऊन ठेव। नामदेव महाराजांना त्यांचे बोलणे स्वाभाविक वाटले आणि त्यांनी त्यांचे चरण उचलून बाजूला केले, तर तिथे पुन्हा पिंडी तयार झाली। त्या दिशेने पाय हलवावेत त्या दिशेने पिंड तयार होत होती। हा सर्व चमत्कार पाहून नामदेव महाराज आश्चर्यचकित झाले।
जेव्हा नामदेव महाराजांनी आश्चर्याने विसोबांकडे पाहिले तेव्हा त्यांच्या शरीराची सर्व दुर्गंधी नाहीशी झाली होती. अगदी तप्त मुद्रांकित ब्राह्मण असे एकदम तेजस्वी शरीर नामदेव महाराजांना दिसले. संत विसोबा खेचर यांनी नामदेव महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. त्या क्षणी नामदेव महाराजांना सगळीकडे पांडुरंगच दिसायला लागला. पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे खरोखर हे अधिकारी पुरुष आहेत याची खात्री पटताच नामदेव महाराजांनी ताबडतोब संत विसोबा खेचर यांचे चरण धरले आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. संत चरित्रांमध्ये अजून एक घटना सांगितली जाते, ती म्हणजे आळंदीत राहणाऱ्या दुष्ट विसोबा ब्राह्मणाला ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ताबाईबद्दल नेहमीच द्वेष वाटायचा. एकदा मुक्ताबाईला मांडे खायची इच्छा झाली. मांडे बनविण्यासाठी मातीच्या तव्याची म्हणजेच खापराची गरज होती. ज्ञानेश्वर खापर आणण्यासाठी कुंभाराकडे गेले. रस्त्यात त्यांना विसोबा भेटले. ज्ञानेश्वर कुंभाराकडे कशासाठी चालले आहेत हे कळले तेव्हा तेही त्यांच्या सोबत निघाले. त्यांनी कुंभाराला ज्ञानेश्वरांना तवा म्हणजेच खापर देऊ नकोस असे सांगितले. त्यामुळे कुंभाराने ज्ञानेश्वरांना खापर दिले नाही. दुःखी मनाने ज्ञानेश्वर घरी परतले. मुक्ताबाईंना विचारलं की खापर कुठं आहे. ज्ञानेश्वर तिला म्हणाले की तू तयारी कर, माझ्या पाठीवर मांडे भाज. खापर न मिळाल्याने घरी परतल्यानंतर होणारी भांडणे पाहण्यासाठी ज्ञानेश्वरांमागोमाग विसोबासुद्धा येऊन लपून बसले होते. मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वराच्या पाठीवर मांडे थापले आणि भाजले देखील. हे पाहून विसोबांना अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसला. हा चमत्कार पाहून विसोबा आमूलाग्र बदलले. पुढे त्यांनी ज्ञानेश्वरांचे पाय धरले आणि माफी मागितली. अशा पद्धतीने विसोबा यांना ज्ञानेश्वर आणि त्यांच्या बहिणीचा आलेला अनुभव पाहून विसोबांनी त्या दोघांना आपले गुरुचरणी स्थान दिले आणि त्यांना आपल्या गुरुसारखे मानले आणि नेहमी त्यांच्यासोबत शिष्याप्रमाणे राहिले. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं विसोबा हे शैव असून देखील त्यांनी वारकरी संप्रदायातील विठ्ठलाला आपला देवता मानला. तर मित्रांनो, ही होती विसोबा खेचर यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.